बघा इकडं तेलाचे खूप भाव वाढले आता. काय बनवताय तुम्ही? काय चालू आहे तुमचं इकडे? नागलीचे पापड चालू आहे का? हा का? या पापड करायला या. कितीचे आहेत? आमचे 5 किलोचे. 5 किलोचे आहे का? मैत्रिणींनो बघा इथे नागलीचे पापड चालू. शुभ सकाळ सगळ्यांना मैत्रिणींनो. चला मी वरती आले. मी रोज येते, आज थोडे लवकर आले. का लवकर आले तर आज न बनवायचे आहे भगरीच्या पापुड्या. मग म्हटलं थोडंसं लवकर टाकून देऊ. त्या दिवशी खूप उशीर झाला होता मला खारोड्या वाळू घालायला 12 वाजले होते. तर चला ठीक आहे, बघू आपण सूर्यनारायणाचं दर्शन घेऊ. सूर्यनारायणाचं दर्शन किती छान दिसते. तर मैत्रिणींनो रोज सकाळी फिरल्यामुळं मला खूप फरक पडला. तुम्ही पण करून बघा, फिरून बघा. खूप म्हणजे खूप मला इतका फरक पडला. झोप शांत येते, दिमाग शांत राहतो, दिमाग आपला चिडचिड होत नाही, दिमागामध्ये विचार चालत नाहीत. राम राम. शोभा ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो कशा आहेत तुम्ही? चांगले आहेत ना? चांगलं राहायलाच पाहिजे हीच मी देवाच्या चरणी प्रार्थना करते. चला ठीक आहे, उन्हाळा लागला आहे सगळीकडं, काही ना काही पदार्थानं उन्हाळे पदार्थ बनवायचे चालू आहे. तर मी पण आज बनवणार आहे. तर काय बनवायचे आपल्याला आता? त्या बगरीच्या पापड्या कशा बनवायच्या तर ती मी रेसिपी तुम्हाला दाखवते. खूप छान लागते आता. तर चला ठीक आहे. आणि ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांचे लाख लाख धन्यवाद मानते. ज्यांनी सबस्क्राईब नाही केले तुमचे पण लाख लाख धन्यवाद. तुम्ही पण सबस्क्राईब करा माझ्या चॅनलवर. नवीन असताना तर तुम्ही पण माझे व्हिडिओ बघत जा. तुम्हाला कसे व्हिडिओ लागतात ते पण मला कमेंट करून नक्की सांगा जा. मी तसा व्हिडिओ टाकायचे प्रयत्न करत जाईन मैत्रिणींनो. आणि चला ठीक आहे, आता आपण लागू रेसिपीला. तर चला आता रेसिपी बघू आपण. इथं पाणी ठेवलं मी. खळखळ पाण्याला उकळी फुटू द्यायची मस्त. आणि आता आपल्याला ते बगर सोडायची. आता बगरीचं कसं आहे, रात्री बगर भिजू घालायची. थोडंसं त्याच्यात साबुदाणा टाकायचा. आता ही अर्धा किलोला थोडीशी बगर कमी आहे. रात्री भिजत टाकली का चांगली भिजली जाते. आता तुम्हाला जर वाटलं ना हे मिक्सरमध्ये गरका मारून घेऊ आपण याला, तरी घेऊ शकत्या, काही हरकत नाही. अशी शिजायला टाकायची अशी टाकू शकत्या. मी आता अशी टाकणार आहे शिजायला. खूप चांगली भिजली आहे. आता आपण याला खळखळ छान मस्त धुवून घेऊ आणि पाण्यामध्ये सोडू आणि पाण्याला खळखळ उकळी फुटू द्यायची. आणि नंतर काय साहित्य टाकायचे ते पण बघू आपण त्याच्या. आता याच्यात ना आधी थोडंसं तूप टाकून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला टाकायची थोडीशी मिरची पावडर टाकायची. तुमच्या हिशोबाने तुम्ही टाकू शकता. थोडंसं मीठ टाकायचं. आता हे शेंदा मीठ आहे. असं मी रोजच्या जेवणात शेंदा मीठ वापरते मैत्रिणींनो. आणि बघा छान झालं. आता हे खाली लागत नाही काही नाही. बारीक गॅस करायचा. आता बारीक गॅस करू आपण. याला झाकून ठेवायचं. झाकून ठेवल्यामुळं गॅस पण कमी लागणार आहे. चला आता मी चहा करून पिणार आहे. चहा करून प्यायला नाही सकाळपासून हेच कामं चालू आहे. तर मी मिरे टाकून चहा पित राहते. मिरे टाकून चहा प्यायला का तोंड खराब पडत नाही, मंचूळ पडत नाही. चला मैत्रिणींनो चहा घेऊ. तुमचा झाला असन चहा. मैत्रिणींनो चला आपण बगर शिजायला टाकलेली आहे. शिजूस तर बाकी कामं करून घेऊ आपण. आणि बघितलं नाही मी हनुमान चालीसा ही ऐकत राहते. रोजचं लावून द्यायची. खूप फरक पडतं आपल्याला. जर जीवनामध्ये खूप काही अनुभव मला आलेले आहे ना, आपल्या खूप मोठे मोठे संकट जरी आले ना, ते हनुमान चालीसा वाचले ना, हनुमान चालीसा ऐकले ना, आपले संकट खूप 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 दूर होत येतं. आपले संकट येत नाही. ते माझे अनुभव आहे. माझ्या खूप मोठे मोठे संकट आलेले आहे पण माझ्यापर्यंत नाही येऊ दिले हनुमान चालीसाने. आले पण मला तिथून माझे माघारी गेली संकट. तर चला ठीक आहे, आता आपण वरतीनं सूर्यनारायणाला पाणी घालायला जाऊ. रोज सूर्यनारायणाला पाणी घातल्यानं काय होतं तर आपल्याकडून कळत नकळत पाप होतं ना. तर सूर्यनारायणाला पाणी घातल्यानं कळत नकळत पाप झालेलं ते कमी होतं. आणि मला रोज सूर्यनारायणाला पाणी घातल्याशिवाय करमत नाही. ते 21 त्यांचे मंत्र आहे. ते 21 फेऱ्या घालून ते मंत्र पण वरी म्हणत राहते. आपण जास्त तर काही करू शकत नाही. आपलं टाईमपास इकडं तिकडं आपण करतो पण इकडं दुर्लक्ष करतो. तर सकाळी सकाळी पहिले हे केलं पाहिजे. आपला दिवस पण चांगला जातो, खूप चांगला. तर चला ठीक आहे. चला मैत्रिणीवरून आले. आता पाणी घालून दही बघा ते कसं झालं आहे. तर बापरे किती छान झाले बघा. खवलेचे खवले झाले. तर चला ठीक आहे, जराशी आधीनं दही खाऊन घेते. आज एकादश पण आहे आणि सकाळी सकाळी दही खाल्लेलं खूप चांगलं राहतं. खाल्लं पाहिजे. खूप पौष्टिक आहे, आयुर्वेदिक आहे आणि मातीच्या भांड्यातलं तर खास करून खूपच आयुर्वेदिक आहे.
तर बघा आता खूप छान शिजली भगर मस्त आणि अशी मेणासारखी शिजू द्यायची. पापड आपले चिरणार नाही, उलणार नाही, फाटणार नाही. बघा माझी बाकीची कामं पण झाली, इकडे सगळी भगर पण शिजून गेली आणि झाकल्यामुळं अजूनच छान शिजली. तर चला आता आपण वरती जाऊ. पळी पापड्या करायचे याच्या उन्हाळी पदार्थ करायचे म्हणले काही एकटीचे कामं नाही, याला न जोडीला लागतं कोणी. त्याच्यात पुन्हा मला व्हिडिओ काढायची एकटीलाच सगळं काही कामं करायची. मैत्रिणी सोपं नाही. इकडं पण पापड्या वगैरे चालू आहे नागलीच्या बघा, सगळीकडे चालू आहे. तुम्हाला दाखवत बघा इकडं तेलाचे खूप भाव वाढले आता. काय बनवताय तुम्ही? काय चालू आहे तुमचं इकडे? नागलीचे पापड चालू आहे का? हा का? या पापड करायला या. कितीचे? आमचे 5 किलोचे. 5 किलोचे आहे का? मैत्रिणी बघा इथे नागलीचे पापड चालू आहे त्यांचे. माझे चालू आहे बजरीच्या पापड्या, पळी पापड्या करते मी उपवासासाठी. बघा किती मस्त खिशी घेतली बरं का. या खायला पापड. पापड खायला बोलवा सगळ्यांना. आपल्या यूट्यूब मैत्रिणीला बोला. YouTube मैत्रिणी सर्व फ्री आणि पापड फुकट असं डिस्काउंट द्यायचं आम्हाला. इथं टाकले बघा हे. खूप छान खिशी चांगली घेतली का मैत्रिणींना. मग असे पापड येतात. खिशी बिघडली का सगळं बिघडलं. मैत्रिणींनो नागलीच्या पापड्याचं काही नाही. नागलीच्या पापड्याचं कसं प्लॅस्टिकच्या कापडाचं बांधून पीठ ठेवलं तरी चालतं. त्याच्या पापड्या निवाला तरी लाटता येतात. तसं बगरीच्या पापड्या आहे ना, पळी पापड्या गरम गरमच टाकावं लागत येतं. गरम गरम टाकलं तरच गोल चांगल्या येतात. नाही तर काय होतं मग पीठ निघून गेलं का त्याच्या पळी पापड्या येतच नाहीत. मग काय करावं लागतं, पटापटा टाकावं लागतं. मला आता ह्याला ना 2-3 बाया लागतात पळी पापड्याला. एका बाईचं काम नाही पळी पापड्याचं. तर चला ठीक आहे. मैत्रिणी आल्या होत्या शेजारीच्या बाईला नागलीच्या पापड्या करू लागायला. तर त्या टाकू लागत आहे मला जराशी. तर चला घेऊ आपण टाकून पटापटा. ऊन व्हायच्या अगोदर तरी ऊन झालं. 9-9:30 झाले. हे असे कामं ना सकाळी 8च्या आधीच करावं लागते. तर तवा पटकन होते. नाही तर काय होतं वरून ऊन लागतं आणि खालून आपण टाकायचं ना, मग खूप टेन्शन येऊन जातं. तर चला ठीक आहे मैत्रिणी बघा आता आपल्या पापड्या कशा झाल्या, मस्त झाल्या आहे. तरी निवालं होतं तर काही हाताने दाबून घेतल्या मी. हाताने अशा थापल्यासारख्या थापल्या प्लॅस्टिकच्या कापडावर. वरी चालले आता पापड्या काढायला. पापड्या बघते खूप वारं सुटलेले, उडून गेले का कशा बघावं लागन. मला वाटलंच होतं पापड्या उडून गेल्या असतील, खूप वारं सुटलेलं होतं. तर बघा मैत्रिणीनं इतक्या पांगल्या पापड्या. तर चला ठीक आहे आता गोळा करून घेऊ. वलसर आहे थोडीशी अजून, पूर्ण वाळलेल्या नाही आहे अजून. परत आता उद्या याला उन्हात टाकून देऊ. मस्त छान खळखळ छान वाळल्या का. तर चला मैत्रिणीनं खूप छान पापड्या झाल्या. कलर पण भारी आल्या बघा. वल्या आहे अजून जराशा. तर चला आता आज दुसरा कुठला ब्लॉग घेतलेला नाही, फक्त पापड्याचाच ब्लॉग आहे. दुकानात पण जायचं आहे. मैत्रिणींना तुम्हाला मी सांगते या पापड्या काल वाळल्या नव्हत्या. तर मग आता सकाळी मी 7ला वळी जाते ना फिरायला. तेव्हाच घेऊन गेले होते 7 वाजता. तर आता थोडीशी अजून वल्या असताच. तर मग आता व्हिडिओ बनवायचा आहे, व्हिडिओ एडिट करायचा आहे म्हणून मग वरून जाऊन आता आणल्या. तर बघा या पापड्या बघा मस्त झाल्या. आता तळून पण दाखवते मी तुम्हाला. एवढ्या वाळल्या नाही आहे, परत वाळू घालायला लागते. वाळू घालायला लागते. आणि दुसरी गोष्ट ही रेसिपी ना भगरीच्या पापड्याची हे पणच माहिती नाही आहे आणि मी काही कोणाची बघून पण केली नाही. तर मी पहिल्यांदा मागच्या वर्षी बनवली होती, बनवून बघितली होती. माझ्या डोक्यात आलं म्हटलं आपण भगरीच्या पापड्या बनवून बघू. तर ही रेसिपी सक्सेस झाली. मी काही यूट्यूबवर पाहिली नाही कोणाची बघितली आणि नाही मला ही रेसिपी पण सांगितलेली पण होती. तर ही माझ्या मनानंच रेसिपी मी केली. तर सक्सेस झाली. तर तुम्ही पण या भगरीच्या पापड्या करा, छान होते. तर तुम्ही दळून घ्या भगर वाटलंच तर. मी काय केलं होतं भिजून तशी शिजवली होती. तर तुम्ही भिजून थोडीशी मिक्सरमधून गरका मारून घेतला शिजवायला टाकली तरी चालते. तर चला ठीक आहे मैत्रिणींना आपण आता तळून मी तुम्हाला दाखवते. बघा मैत्रिणी मस्त छान तळून निघत आहे. वाळ्या नाही अजून एवढ्या, वाळ्या अजूनच फुगतील. किती छान व्हायला लागलं बघा. ही रेसिपी तुम्ही पहिल्यानं बघत असताना आणि पहिल्यानं ऐकत असताना की माझ्या मनानंच केलेली रेसिपी आहे मी. हे एकदम छान पापड्या तळल्या गेले बघा, बघू शकते तुम्ही. बघा हे पण टाकू आपण आता. करते आता मी. तर चला आता तुम्हाला खाऊन पण दाखवते मी. तर खूप चांगल्या लागायल्यात मैत्रिणी. खमंग चवदार. तुम्ही नक्की करून खा, तुम्हाला केल्यावरच कळन.
आणि चला ठीक आहे, व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. असेच तुमच्यापर्यंत नवनवीन व्हिडिओ टाकत जाईल मैत्रिणींना मी. तर सगळ्यांना शुभ दुपार. जेवारीच्या पापड्याची पण रेसिपी येणार आहे आपली.